रामकृष्ण हरी मंडळी आज ओगलेवाडी येथे रात्री मुक्काम होता आपल्या पालखीचा आणि आज सकाळचा नाश्ता आमच्या गावचे सुपुत्र वसंतराव पाटील त्याचबरोबर दुसरे सुपुत्र अनिल पाटील यांच्यातर्फे या ठिकाणी आज सर्व भाविक भक्तांना देण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी सुंदर असं नाश्त्याचं नियोजन केलेलं होतं आणि आज येथून पंढरपूरच्या दिशेनं दिंडीचं प्रस्थान होणार आहे। त्याचबरोबर रात्री ज्यांचं जेवण होतं आपल्या सर्वांचे लाडके विकास पाटील कराडचे यांचा सुद्धा आज या ठिकाणी नाश्ता होता। सर्वजण आपल्या पालखीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत। सर्वांचं श्री मुकुंद महाराज ट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद, आभार। रामकृष्ण हरी।
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तेव्हा मंडळी सर्वांनी व्हिडिओ पाहत राहा आणि आपला भक्तिसागर श्री मुकुंद महाराज चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, पंढरीनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, श्री मुकुंद महाराज की जय, श्री दत्तुबुवा महाराज की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर मंडळी आपण पाहतोय पाऊले चालती पंढरीची वाट, सर्वांना आस लागली पांडुरंगाला भेटायची. तेव्हा आमच्या सर्व या महिला वर्ग आज तुम्ही पाहताय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाश्ता झालाय ना सगळ्यांचा. तर मंडळी आमच्या श्री मुकुंद महाराज दिंडी पायीवारीचं वातावरण सकाळी सकाळी खूप फ्रेश आहे. सर्व भाविक भक्त फ्रेश आहेत. सर्व हरिनामाच्या घोषामध्ये आज पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. रामकृष्ण हरी, मुकुंद महाराज की, श्री दत्तुबुवा महाराज की. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी मंडळी, यावर्षी आमच्या दिंडीमध्ये बरेचसेच चेहरे नवीन नवीन दिसत आहेत. चला जाऊया. दीपक पाटील, यावर्षी काय पहिल्यांदाच? हो. बर, कसं वाटतंय? काय प्रसन्न. त्याचबरोबर आमचे देवराज पाटील. देवराज पाटील, कसं वाटतंय? दिंडी देऊन खरंच प्रसन्न वाटलं. हा प्रत्येकानं अनुभवला पाहिजे. प्रत्येकानं दिंडीत सहभागी झालं पाहिजे. क्या बात आहे. यानंतर इकडं एक चेहरा नवीन दिसतोय. प्रकाश पाटील आटके, पहिल्यांदाच मी दिल्लीमध्ये आज पदार्पण केलेलं आहे. तर मंडळी, अजून या ठिकाणी नवीन चेहरा दिसतोय. नमस्ते रामकृष्ण हरी रामकृष्ण पाहुणं, हरी. कुठलं गाव? गाले. बरं, कसं वाटतंय आमच्या दिंडीत? एक नंबर. बरं, आमच्या दिंडीची सोय कशी वाटत्या? एक नंबर. आमच्या दिंडीची शिस्त कशी वाटत्या? काय विषय? मन आनंदी झालं का तुमचं? एक नंबर. पावला पावला देव आहे, सगळ्या माणसात देव आहे. सगळी माणसं आपली जायची. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, मी जसं काल तुम्हाला बोललो होतो तसे आमचे आटके गावचे सुपुत्र प्रकाश पाटील नाना बघा शिस्त कशी लावते दिंडीला. 2 लाईनीमध्ये कशी आमची दिंडी कशी चाललेली आहे पहा. रामकृष्ण हरी माऊली, या वर्षी मला तुम्ही नवीनच दिसताय. पहिलीच वारी का तुमची? झाले तुमची हो. बर, कसं वाटतंय आता? हा, बर. दिंडीत आपल्या व्यवस्था कशी आहे खाण्यापिण्याची? खूप छान आहे ना. नमस्ते, कुठलं गाव? आटक्याच आहे वय. पहिलीच वारी काय? बरं, कसं वाटतंय? हा, खाया पियाला ओके आहे का? पाहुणं नमस्ते, तुमचं गाव सांगा. आटक्याच वय. माझ्या कशी ओळखीची नाही चला का? हा, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. माझं गाव आष्टा आहे, चांगली आष्टा. चांगले असता. बरं, तुम्ही ह्या दिंडीत कसं आला? आणि या गावचं भातच आहे. पाचचा आहे वय. बरं, कसं वाटलं तुम्हाला? मामाने कसं सांगितलं काय दिंडी आमच्या गावची कशी आहे काय? एक नंबर दिंडी आहे. मग आता अनुभवाय मिळाली, कशी वाटत्या? एक जगापेक्षा वेगळं असं काहीतरी चाललंय असं वाटतं. वाटतंय. पाहुणं तुमचं गाव? कराडचं आहे वय. भातचं जायचा वय. आटके गावाला आमच्या भातचं लय दार्जन आहे ते. तर कसं वाटतंय? पहिली वारी. नमस्ते, आमचे मित्र आलेत बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता आलेलो आहोत ओगलेवाडी या ठिकाणी. आणि जनार्दन डुबल त्याचबरोबर अक्षय डुबल यांचा या ठिकाणी नाश्ता असतो. आपल्या सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज पालखीसाठी अतिशय सुंदर असं तिने नियोजन केलेलं आहे. मंडप वगैरे घालून भाविक भक्तांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या घरातील.
पवन फिरिले